बक्षीस समारंभाचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमात आदरणीय खासदार आनंदरावजी अडसूळ यांच्या हस्ते विजेत्या बुद्धिबळ स्पर्धक आणि कॅरम स्पर्धक विजेत्यांना बक्षिसं प्रदान करण्यात आली। आपण सरांशी संवाद साधून विचारतोय की नेमकं कार्यक्रमातून फलश्रुती काय झाली आणि त्यांनी ते या कार्यक्रमाचा आनंद कशा पद्धतीने व्यक्त करतात। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे। चा कार्यक्रम म्हणजे काय म्हणतात त्या दुधास शर्करा या युगानुसार झाला। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होते, जे जिंकले त्यांच्याही चेहऱ्यावरती हास्य होतं आणि उत्तम खेळ खेळल्यामुळे समोरच्या खेळाडूकडून हरलं गेलं याचं दुःखाचा लवलेशही कोणाच्या चेहऱ्यावरती नव्हता। तुम्ही 4 तास स्पर्धेमध्ये उपस्थित राहून ही स्पर्धा पाहिलीत, नेमक्या तुमच्या भावना कशा होत्या? काय नाही, एक पालकाच्या नजरेतून मी ह्या गोष्टी बघतो, कारण गेले 40 वर्ष या पिण्यांचा अध्यक्ष आहे आणि माझे सहकारी आम्ही सगळ्यांनी एक निश्चित केलेलं आहे की दरवर्षी आपण, कारण बँकेमध्ये काम करणारा कर्मचारी सकाळची ठराविक लोकल पकडायची, संध्याकाळची ठराविक लोकल पकडायची आणि मग आपल्या घरी जायचं, एक त्याला विरंगुळा मिळावा ह्या एका भावनेतून हे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। केवळ कॅरम आणि बुद्धिबळ नव्हे तर कबड्डी स्पर्धा आहेत, क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, अशा प्रकारे आम्ही आणि दर 2 वर्षांनी म्हणजे एकाडे एक वर्ष आम्ही स्नेहसंमेलनसुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करतो, ज्यामध्ये शक्यतो कर्मचाऱ्यांची मुलं, कर्मचारी यांना आम्ही संधी देतो। ज्यांच्याकडे कला, हे झालं क्रीडा, आणि ज्यांच्याकडे कलागुण आहेत त्यांना पण आम्ही संधी देतो आणि त्याच्यातून एक आगळा वेगळा आनंद मिळतो। तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आपण बोलला तसं तो आनंद बघून आम्हाला आणखी डबल आनंद होतो, कारण त्या उद्देशानेच आम्ही हे आयोजन केलेलं असतं। कॅप्टन साहेबांची सगळे वाट पाहत होते पण ते वेळेत पोहोचू शकले नाही होतो कुठेतरी म्हणून जे युवा खेळाडू होते। होय 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 काल तो येऊन गेला, थोडीशी निराशा वाटली। चलता आहे, पुढच्या वेळेला बहुतेक ते येतील। बोललो तू ये काही करून, पण तो अडकला तिकडे, याला गेला होता खोपोलीला। सर नवीन खेळाडू आहेत, त्यांना त्यांची कॉम्प्युटर, लॅपटॉप, त्याच्यानुसार मोबाईलमुळे ना मातीशी जी नाळ आहे ती तुटलेली आहे। पुन्हा मातीशी नाळ जुळण्यासाठी नेमकं तुमच्याकडून कशा पद्धतीने प्रयत्न राहील आणि तुमच्याकडून त्यांच्यासाठी नेमका आशीर्वादात्मक काय सल्ला राहील? बघतो की जुने कर्मचारी, नव्याने भरती झालेले कर्मचारी ज्यांच्याकडे एक वेगळं टॅलेंट आहे, त्या दोघांचं खऱ्या अर्थाने संगनमताने त्यांनी कामं करावीत, एकमेकाला विश्वासात घ्यावं आणि ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे ते काम प्रभावीपणे करून बँकांची प्रगती करावी, हा मूळ हेतू आमच्या डोक्यामध्ये असतो। आणि म्हणून अनेक मॅनेजमेंटसुद्धा आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सरशिप देतात किंवा हा खेळ तुम्ही, आमची ही स्पॉन्सरशिप LICकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत होते आणि तसे आम्ही पण आमचे फंड्स चांगले आहेत, परंतु स्पॉन्सरशिपचा फायदा हा होतो की त्याची पब्लिसिटी होते आणि लोकांपर्यंत ते पोहोचते। कर्मचारी आहेत, विशेषतः बँक एम्प्लॉईज आहेत, त्यांना वर्षभराचा जो ताणतणाव असतो त्या ताणतणावातून मुक्ती करता आणि त्यांच्या अंगभूत खेळाच्या ज्या अंगभूत कला आहेत त्यांना चालना देण्यासाठी या स्पर्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, असं अडसूळ साहेबांनी आत्ता सांगितलं। त्या पद्धतीने भविष्यातही अशा अनेक स्पर्धा होतील आणि त्या स्पर्धेतून नवनवीन खेळाडूंना नवनवीन व्यासपीठ निर्माण होतील। तुर्तास येथेच थांबतो, त्यांना शुभेच्छा देतो। सर नमस्कार, धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद।